1979व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये यंदा मराठी कलाकारांनी खास उपस्थिती लावली। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी आणि अंकिता वालावलकर हे कलाकार मराठी भाषेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कान्समध्ये पोहोचले आहेत। मात्र सर्वाधिक चर्चेत राहिली ती अभिनेत्री प्राजक्ता माळीची ग्रँड रेड कार्पेट एंट्री। प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती आली ठुमकत नार लचकत या गाण्यावर रेड कार्पेटवर चालताना दिसते। तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, चालण्यातला रुबाब आणि पारंपरिक मराठमोळा अंदाज चाहत्यांना अक्षरशः भारावून टाकणारा होता। मोरपिशी रंगाची नऊवारी साडी, भरजरी शेला, गळ्यात ढुशी, हातात पारंपरिक तोडे आणि कमरपट्टा अशा संपूर्ण महाराष्ट्रीयन लुकमध्ये प्राजक्ताने जगासमोर मराठी संस्कृतीचा ठसा उमटवला। विशेष म्हणजे कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये प्राजक्ताचं हे पहिलंच वर्ष होतं, पण तिचा आत्मविश्वास पाहून कोणालाही तसं वाटलं नाही। प्राजक्ताने पोस्टमध्ये लिहिलं की कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर अस्सल पारंपरिक नथ नऊवार नेसून चालण्याचा आणि जगाला आपला मराठी ठसका दाखवल्याचा अंदाज अवर्णनीय आहे। तिने पुढे असंही म्हटलं की याआधी मराठी कलाकार कान्सला गेले होते, पण हिंदी किंवा इंग्रजी चित्रपटांसाठी। मात्र आम्ही मराठी कलाकार मराठी भाषेच्या प्रसारासाठी चाललो, याचा अत्यानंद आहे। सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताच्या या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव होत आहे। चाहते आम्हाला तुझा अभिमान वाटतो अशा कमेंट्स करत आहेत। तसंच अभिनेत्री प्रार्थना बहेरे, अभिज्ञा भावे, मेघा धाडे आणि दीप्ती लेले यांनीही प्राजक्ताचं भरभरून कौतुक केलं आहे। तर तुम्हाला प्राजक्ता माळीचा हा मराठमोळा कान्स लूक कसा वाटला? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी आपले चॅनल चित्रपट वेडाला सबस्क्राईब करायला विसरू नका।